अभ्यास करून करून खूप कंटाळा आला. म्हणून म्हटलं थोडे पाय मोकळे करून यावं. असं हातात गुलाब पुष्प घेऊन गुलाब पाय कुठे आहे बहिणी? गुलाब पुष्प नाही आहे. कुठे आहे? नाही आहे ना असं गुलाब पुष्प. हात दाखवा. हे बघा ना. नाही आहे. खरंच नाही आहे. नाही आहे. काय बहिणी गुलाब पुष्प? भाऊजी हे काय हा गुलाब पुष्प. याच्याने मन कसं फ्रेश वाटतं ना. असं? त्याच्यासाठी मी बघितलं. पण या आमच्या अभय भाऊजींचा चेहरा तर काही वेगळंच सांगतोय की हे गुलाब पुष्प कुणाला तरी देण्यासाठी ठेवलेलं आहे. नाही म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर मी इथेच ठेवून जातो. नाही सांगणार. नाही नाही सांगणार. कोण कोण आहे ती? कोणती? नाही बहिणी कोणीच नाही. असं कोणीच नाही. हे बघा मला सांगा मी कुणालाच काही सांगणार नाही. खरंच नक्की ह्या वैदीवरती विश्वास नाही का? नाही पण वहिनी हे सगळं दादाला कळलं तर दादा माझ्यावर रागवतील. असं त्यांना मी उद्याला सांगतो. जा मी बोललो तर वहिनी वहिनी उद्याला सांगतो. सांगा ना भाऊजी कोण आहे ती? अहो लाजू नका अशी लाजू नका मी कुणालाच सांगणार नाही दादालाही नाही सांगणार कुणालाच नाही सांगणार. आता तरी सांगणार ना कोण आहे ती? तिचं नाव बोला 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 लाजू तिचं नाव नका. रागिनी. काय सुंदर नाव आहे या अभयची रागिनी. पण भाऊजी हा. मला एक सांगा तुम्ही तिच्या प्रेमात पडला की ती तुमच्या प्रेमात पडली? द्या ना वहिनी मी तिच्या प्रेमात पडलो की ती माझ्या आता सारखंच सांगा ना भाऊजी. बरं तुम्ही आता तिलाच भेटायला चालले होते. वहिनी बरं भाऊजी आता पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही? वहिनी माझी इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण होताच मी नोकरी मिळवून लग्न करण्याचं ठरवलं. भाऊजी, ही जिम्मेदारी तर आमची आहे आणि आमची जिम्मेदारी पार पाडून तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवायला विसरणार नाही ना? नाही वहिनी तुम्ही काय बोलता? तुमच्याशिवाय माझं काहीतरी कोणी या जगात. माझे सर्वस्व तुम्ही आहात. मला माहिती नाही कुणाच्या पापाचा गोळा मी एका कचऱ्याच्या ढिगारावर फेकून दिलेला ज्याला तुम्ही लोकांना उचलून आईची माझ्या बापाचं प्रेम दिलं. नाहीतर आज हा अनाथ कुठल्या तरी कचऱ्याच्या ढिगारावर पडून आपले जीवन जगत असतात. त्याची कल्पना देखील करू शकत नाही. खबरदार भाऊजी तुम्ही स्वतःला अनाथ म्हणा लागतात. तुम्ही जर का स्वतःला अनाथ समजता हे जर का तुमच्या दादाला कळलं तर त्यांच्या मनावरती काय एवढी याचा कधी विचार केला तुम्ही? भाऊजी भाऊजी त्यांनी तुम्हाला कधीच परका समजला नाही. नेहमी ते तुमचाच विचार करीत असतात आणि त्यांनी तुमच्याबद्दल मला काय सांगितलं माहितीये? मला म्हणाले सविता आपला अभय एकदा का इंजिनियर झाला त्याला नोकरी लागली एक सुंदरशी मुलगी बघायची आणि मग मोठ्या थाटामाटात त्याचं लग्न लावून द्यायचं. मग त्याच्या पत्नीच्या पावलानं आपलं हे घर आहे ना ते घर नाही तर मंदिर होऊन जाईल. मंदिर. होय वहिनी वहिनी या घरात सदैव सुख शांती नांदेल असं मंदिर करणार मी. बरं मला सांगा तुम्ही आता तिलाच भेटायला जात होते ना उशीर होतोय तुम्हाला होय. आणि तुम्ही जर का वेळेवर गेला नाही ना तर राग आहे ना मुलीच्या नाकाच्या शेंड्यावर असतो. हा अरे बापरे राग मुलीच्या नाकाच्या शेंड्यावर असतो. हो नाही म्हणजे वहिनी हे तुम्हाला कसं हा वहिनी कॉलेजमध्ये असताना दादा तुमच्या प्रेमात पडले की तुम्ही दादा त्या